चला आज अशा एका माणसाची गोष्ट जाणून घेऊया ज्याने केवळ एका देशालाच नाही तर संपूर्ण जगाला कपड्यांची एक नवी ओळख दिली. पण गंमत म्हणजे त्यांची स्वतःची कहाणी ही धाडस, महत्वाकांक्षा आणि अनेक वादळांनी भरलेली होती. ही आहे विजयपत सिंघानिया यांची अविश्वसनीय कथा. रेमंड्स, द कम्प्लीट मॅन, ही टॅगलाईन आपल्या सगळ्यांच्याच मनात अगदी घर करून बसली आहे, नाही का? एक सुसंस्कृत, सौम्य आणि कुटुंबवत्सल व्यक्तीची एक आदर्श प्रतिमाच यातून उभी राहते. पण या ब्रँडमागे असणारा हा कम्प्लीट मॅन खऱ्या आयुष्यात नक्की कसा होता? चला तर मग विजयपत सिंघानिया यांच्या या बहुआयामी आणि तितक्याच रंजक प्रवासाचा आज आपण शोध घेऊया. सिंघानियांचा प्रवास थेट विमानाच्या कॉकपिटमधून नाही, तर तो सुरू झाला ठाण्यातल्या एका छोट्याशा वूलन मिलमधून, आणि याच मिलला त्यांनी एका जागतिक ब्रँडमध्ये बदलून दाखवलं. तर गोष्ट सुरू होते 1944 पासून, जेव्हा सिंघानिया कुटुंबाने ही मिल विकत घेतली. मग 1958 साली अवघ्या 20व्या वर्षी विजयपत यांनी व्यवसायात पाऊल ठेवलं. आणि खरी क्रांती झाली 1980 मध्ये, जेव्हा त्यांनी सूत्र हातात घेतली. त्यानंतर रेमंड फक्त एक स्थानिक मिल राहिली नाही, तर 55 पेक्षा जास्त देशांमध्ये पोहोचलेला एक आंतरराष्ट्रीय ब्रँड बनला. म्हणजे बघा केवढं मोठं परिवर्तन होतं हे. त्यांनी नुसतं कापड विकलं नाही, तर एक ओळख, एक आकांक्षा विकली. द कम्प्लीट मॅन या संकल्पनेतून त्यांनी भारतीय पुरुषाची एक अगदी नवीन, सौम्य आणि कौटुंबिक प्रतिमा लोकांसमोर ठेवली. हा एक मोठा बदल होता. पण त्यांच्या महत्वाकांक्षा काही फक्त कॉर्पोरेट जगतापुरत्या मर्यादित नव्हत्या. त्या तर थेट आकाशात हजारो फूट उंचीवर झेपावल्या होत्या. विचार करा, 1988 साली त्यांनी एक अविश्वसनीय धाडस केलं. एका छोट्या मायक्रोलाइट विमानातून एकट्याने लंडन ते दिल्ली असा तब्बल 23 दिवसांचा प्रवास पूर्ण केला. हा एक ऐतिहासिक विक्रम होता. त्यांच्या ॲन एंजल इन द कॉकपिट या पुस्तकात या 5000 मैलांच्या प्रवासातले थरारक आणि रोमांचक अनुभव वाचायला मिळतात. हा प्रवास खरंच त्यांच्या धाडसी स्वभावाची साक्ष देतो. पण त्यांचं धाडस इथेच थांबलं नाही. वयाच्या 67व्या वर्षी त्यांनी हॉट एअर बलूनमधनं तब्बल 69,000 फूट उंची गाठली आणि एक नवा जागतिक विक्रमच प्रस्थापित केला. कमाल आहे. त्यांच्या या अतुलनीय कामगिरीमुळे त्यांना पद्मभूषण, तेनसिंग नोर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कार आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरचे अनेक मोठे सन्मान मिळाले. हवाई क्षेत्रातल्या त्यांच्या योगदानालाही एक प्रकारची सर्वोच्च मान्यताच होती. यशाच्या शिखरावर पोहोचलेल्या सिंघानिया यांच्या आयुष्यात मात्र आता एक वादळी अध्याय सुरू होणार होता. आता वळूया त्यांच्या वैयक्तिक आयुष्याकडे, जिथे कुटुंब आणि संपत्तीवरून मोठे वाद निर्माण झाले. आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांचा स्वतःच्या मुलासोबत संपत्तीवरून झालेला संघर्ष सर्वांसमोर आला. या कायदेशीर लढाईने व्यवसाय आणि कौटुंबिक संबंधांमधलं नाजूक संतुलन जगासमोर आणलं. त्यांची ही कहाणी एक महत्त्वाची गोष्ट अधोरेखित करते. ती म्हणजे जागतिक व्यवसाय सांभाळण्याइतकंच किंबहुना त्याहूनही जास्त वैयक्तिक नातेसंबंध सांभाळणं गुंतागुंतीचं असू शकतं. मग ज्या व्यक्तीने बोर्डरूम आणि आकाश दोन्हीवर राज्य केलं, त्यांना आपण नक्की कसं लक्षात ठेवायचं? त्यांचं आयुष्य म्हणजे जणू काही प्रचंड यश, धाडसी साहस आणि वैयक्तिक संघर्षाचं एक 4 अंकी नाटकच आहे. प्रत्येक टप्प्यावर एक नवीन आव्हान, एक नवीन विजय. आणि शेवटी विजयपत सिंघानिया यांचं आयुष्य आपल्याला एका महत्त्वाच्या प्रश्नावर विचार करायला भाग पाडतं. खरंच परिपूर्ण आयुष्य म्हणजे काय? व्यावसायिक यश की वैयक्तिक आवड की कौटुंबिक शांतता? याचा विचार करायला हवा.